नमस्कार, वी ऑल फूडीजमध्ये मी कविता तुमचं मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण बनवत आहोत मिसळ पाव। तर मिसळ बनवण्यासाठी मी इथे पाऊण वाटी मटकी घेतलेली आहे आणि ती आपण भिजू घालणार आहोत। 2 ते 3 पाण्यामध्ये मटकी धुवून घ्यायची आहे आणि पुरेशा पाण्यामध्ये ती आपण भिजू घालणार आहोत। 8 ते 10 तास आपण मटकी भिजू घालणार आहोत आणि त्यानंतर ती आपण मोड आणणार आहोत। आपली मटकी ते भिजून तयार झालेली आहे, छान मऊ भिजलेली आहे। आता आपण ती एका चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात धुवून आपण ती निथळण्यासाठी चाळणीत ठेवून दिलेली आहे। मटकीतलं पाणी निथळूपर्यंत व्यवस्थित आपण ती चाळणीत पसरून ठेवायची आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपण ही मटकी बांधून ठेवणार आहोत। कॉटनच्या कपड्यामध्ये मटकी बांधून ठेवल्याने मटकीला छान लांब असे मोड येतात। तसं तर तुम्ही चाळणीमध्ये देखील पाणी निथळत ठेवून मटकीला मोड आणू शकता, पण कपड्यामध्ये बांधून मटकीमध्ये छान गरमी तयार होते आणि मटकीला छान लांब असे मोड येतात। एका गरम जागी आपण हे बांधलेली मटकी ठेवून देणार आहोत आणि 4 ते 5 तासानंतर आपण तिला मोड आल्यानंतर आपण मिसळ बनवायला घेणार आहोत। एका लाकडी पोळपाटावर मटकी मी बांधून ठेवलेली आहे आणि झाकून आपण ठेवत आहोत। त्यानंतर आपण 4 ते 5 तासानंतर ती उघडून पाहणार आहोत। तर आपले 4 ते 5 तास इथे झालेले आहेत। त्यानंतर आपण मटकीला उघडून पाहत आहोत। तर तुम्ही पाहू शकता मटकीला छान असे मोड आलेले आहेत। तर आता लगेचच आपण मिसळ बनवण्यासाठी मटकी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। पुन्हा ती पाण्यात घालून घ्यायची आहे आणि आपण लगेचच मिसळीची तयारी करत आहोत। मिसळ बनवण्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेत आहे। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। गॅसवर आपण कढई ठेवणार आहोत। कढईमध्ये मिसळ आहे त्यामुळे थोडं जास्तीचंच तेल आपण वापरणार आहोत। मोहरी घातलेली आहे फोडणीला आणि मोहरी तडतडली की आपण चिरलेला कांदा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा तेलावर परतून घेत असतानाच आपण इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। छान लाल टोमॅटो घ्यायचे आहेत आणि ते बारीक आपण चिरून घेणार आहोत। टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे, त्यामुळे मटकीच्या रश्श्यासोबत टोमॅटो छान एकजीव होतात। आणि मसाला बनवण्यासाठी पाव तुकडा खोबरं मी घेतलेलं आहे, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि अद्रक लसणची पेस्ट देखील घेतलेली आहे। कांदा तेलावर परतून घेतल्यानंतर 1.5 चमचा अद्रक लसणची पेस्ट मी घातलेली आहे आणि ती देखील आपण कांद्यासोबत परतून घेत आहोत। त्यानंतर आपण लगेचच खोबऱ्याची पेस्ट देखील त्यामध्ये घातलेली आहे आणि ती देखील आपण तेल सुटूपर्यंत परतून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये काही पावडर मसाले घालत आहोत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा घरचा काळा मसाला। घरचा काळा मसाला असेल तर तुम्ही नक्की मिसळीमध्ये घाला, त्यामुळे मिसळीला छान अशी झणझणीत चव येते। तर आपला मसाला खोबऱ्याच्या पेस्टबरोबर आणि कांद्याबरोबर छान एकजीव झालेला आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनटं आपण टोमॅटो बारीक चिरलेले असल्यामुळे गाळ शिजूपर्यंत आपण ते झाकून ठेवणार आहोत। चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि एका बाजूला आपण कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती चिरून घेत आहोत। तर आपले इथे टोमॅटो छान गाळ शिजलेले आहेत आणि मसाला देखील पुन्हा तेल सुटूपर्यंत आपला छान तेलावर भाजून झालेला आहे। त्यातला थोडा मसाला आपण रश्श्यासाठी वेगळा काढून घेत आहोत आणि हा शिल्लक मसाल्यामध्ये आपण जी मटकी धुवून घेतलेली आहे ती घालणार आहोत आणि मटकीचा आपण इथे रस्सा बनवून घेणार आहोत। तर आपण सर्व मटकी ह्या मसाल्यासोबत आपण घातलेली आहे, व्यवस्थित परतून घेत आहोत आणि पाणी घालून आपण 10 मिनटं ही मटकी शिजून घेत आहोत। तुम्ही पाहू शकता 10 मिनटं झालेले आहेत आणि छान आपला मटकीचा रस्सा तयार झालेला आहे। मटकी देखील शिजलेली आहे आणि रश्श्याला छान अशी तर्री आलेली आहे। शेवटी आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून देखील आपण 2 मिनटं हा रस्सा उकळून घेणार आहोत।
तर आपली इथे मिसळ तयार झालेली आहे. ती आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी मटकीला तरी इथे दिसत आहे. आणि जो आपण एक्स्ट्रा मसाला बाजूला काढला होता त्याचा आपण वेगळा रस्सा बनवून घेतलेला आहे. त्यात आपण थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आपण जे मटकीसाठी मिसळीसाठी आपण जो एक्स्ट्राचा रस्सा वरून घालतो तो रस्सा मी इथे साईडला बनवून घेतलेला आहे. त्यावर देखील तुम्ही पाहू शकता छान अशी तर्री आली आहे. जर तुम्हाला मिसळ जास्त तिखट हवी असेल तर हा रस्सा तुम्ही पुन्हा फोडणी देऊन जास्त मसाला वापरून त्याची तर्री आणू शकता. तर आपली इथे छान मिसळ तयार झालेली आहे. कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि फरसाण आणि इथे आपली प्लेटमध्ये आपण मिसळ पाहत आहोत. तर ही आपली मस्त मिसळ तयार.